बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. प्रवाशांचा जीव गेल्यावर शासनाला जाग येणार का? राम नाईक. गगनबावडा मार्गावरील रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे लहान अपघात तर नेहमीच या रस्त्यावर होत असतात. प्रवाशांचा जीव गेल्यावर शासनाला जाग येणार का, असा सवाल उपस्थित करत स्थानिक नागरिक राम नाईक म्हणाले, आज मी कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावरती जे खड्डे पडून जे प्रवाशांच्या जीवितात धोका निर्माण होतोय, याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे दुर्लक्ष आहे. तरी संबंधित हे डबरे सार्वजनिक बांधकाम विभागाने भरण्यासाठी आम्ही दलित महासंघ सचिन विश्वास कांबळे यांच्यातर्फे आम्ही आज हे उठाव करत आहे. तरी हे डबरे भरण्यासाठी जर सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले तर आम्ही महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रजी भुजबळ साहेबांना निवेदन देऊन संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंत्याला निलंबनाची आम्ही मागणी करणार आहे. कारण आज प्रवाशांचा जीव गेल्यावर या शासनाला जाग येणार आहे का? जर हे डबरे फक्त मंत्र्यांचा दौरा असताना जर तुम्ही भरत असल्याचा तर सामान्य नागरिकांच्या जीवाची किंमत नाही का या कार्यकारी अभियंत्याला? तर तळमळीने आज आम्ही सांगतोय की आज लवकरात लवकर कार्यकारी अभियंत्यांनी गगनबावड्याच्या हा डबरामधून प्रवाशांना सोयीस्कर रस्ता उपलब्ध करून द्यावा. गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्याची डागडुजी सुद्धा झालेली नाही. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने रस्ता पूर्णपणे धोकादायक बनला असल्यामुळे दुचाकी स्वारांना आणि ग्रामीण भागातील शाळकरी विद्यार्थ्यांना या रस्त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याबाबत महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी त्वरित लक्ष घालून संबंधित विभागाला रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आदेश द्यावेत, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. यावेळी दलित महासंघाचे कार्याध्यक्ष सचिन कांबळे, राज्य उपाध्यक्ष डॉक्टर संजय पाटील उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी पांडुरंग फिरंगे, कोल्हापूर.